अंबरनाथ दरगाह उर्स के संदल में फटाका फटने से 40 वर्षीय गरीब महिला घायल। शुक्रवार रात 9 बजे अंबरनाथ पश्चिम के सिंह हॉस्पिटल उलनचाल मन्नत होटल के पास से एक संदल हजरत गैबंशाह बाबा की दरगाह की ओर जा रहा था। तभी फटाकों की आतिशबाजी हो रही थी। ऐसे में एक फटाका 40 वर्षीय मजदूरी करने वाली मल्लम्मा रवि चलवाडी की दाईं आंख पर लगने से उसकी आंख घायल हो गई। उसे उनके साथी मेघा घाड़े ने पास के एक अस्पताल में ले गई, लेकिन मामला ज्यादा गंभीर होने से उस महिला को मुंबई के जेजे अस्पताल भेजा गया। महिला की शिकायत अंबरनाथ पुलिस ने दर्ज की है। बता दें कि मल्लम्मा चलवादी एक गरीब महिला मजदूरी करने वाली औरत है, जो अंबरनाथ के बालाजी नगर में अपने बच्चों के साथ रहती, जबकि कल वो और मेघा घाड़े हजरत गैबंशाह दरगाह से दर्शन लेकर वापस घर जा रहे थे। तभी एकता मित्र मंडल नेताजी मार्केट का संदल उलनचाल मन्नत होटल के पास से गुजर रहा था। तभी ये दुर्घटना हुई। दिनांक 23/4/25 रोजी रात्री 9 वाजता आपला जो गैबंशाह दरगाह याचा जो जुलूस आहे त्याच्यामध्ये बऱ्याच संदली येत असतात, त्याला आपण परवानगी देत असतो संदलीला। तर त्यापैकी एकता मित्र मंडळ संदल यांची संदलची मिरवणूक ही उलन चालीतून जात होती। तर सदर संदलमध्ये आयोजकाने व त्यातील उत्साहित जे काही कार्यकर्ते होते त्याने फटाका लावला होता। तर त्या ठिकाणाहून मल्लम्मा चलवादी नावाच्या या महिला आहेत त्या आपल्या घरी जात होत्या आणि त्या फटाक्याचं मागचं जी माती असते ती उडाली आणि त्यांच्या उजव्या डोळ्याला लागलेली आहे। आता त्या उपचाराकरता जे हॉस्पिटलमध्ये गेले आहेत त्यांना आपण जेव्हा त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या जवळच तिकडे आपल्या माहिती मिळवणं आपण तात्काळ दखल घेऊन त्यांची खबर घेऊन अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये कलम BNS 125/125/1 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 33/1/131 अन्वये संदलचे आयोजक व त्यामध्ये ज्या व्यक्तीने तो फटाका हातात घेतला होता अज्ञात व्यक्ती आहे, तर त्याच्या विरुद्ध आपण गुन्हा दाखल करण्यात आले। आता चौकशीचा भाग आहे, त्याचा आरोपी आपल्याला निष्पन्न करावे लागतील आणि त्याच्या अनुषंगाने आपण तपास करू सदर बाबत दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करून करत आहोत।